मन मंदिरा गजर भक्तीचा. एखादा माणूस गेला, एखादा वस्तू फुटली, एखादा जनावर मेलं, आपल्याला वाटतं हे गेलं. गेलं नाही, रूपांतर झालं. सृष्टीमध्ये काहीही संपत नाही, असा निसर्गाचा नियम आहे. कोणच्या नाही कोणच्या फॉर्ममध्ये ते तत्व असतंच. म्हणून हे बघा, सर्व ठिकाणी जर चैतन्य आहे तर असं म्हणायचं का की ती व्यक्ती गेल्याबरोबर चैतन्य संपलं? आत्मा म्हणजेच चैतन्य का आणि चैतन्य म्हणजेच आत्मा का? मृतदेहामध्ये चैतन्य नाही का सर्व ठिकाणी असलं तर? माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. सर्व ठिकाणी जर ईश्वरी तत्व आहे तर मुडद्यात सुद्धा आहे. त्याच्याबद्दल विश्लेषण आपण करतच असतो की त्या मुडद्याच्या ठिकाणी सुद्धा नवीन निर्मिती होत असते. किडे निर्माण होतात, काही नाही काहीतरी निर्माण होतं. हे चैतन्याच्या अस्तित्वाचं दर्शन आहे. म्हणून ईश्वरी सत्ता कोणत्याही काळात अमक्या काळात आहे आणि तमक्या काळात नाही. लौकिक जीवनाला भूत भविष्य वर्तमान हे काळ आहेत. ईश्वरी सत्तेला भूत नाही, भविष्य नाही, वर्तमान नाही, म्हणून त्रिकाला बाधित ती सत्ता आहे. काय लौकिक जीवनाला आपण काय म्हणतो? बाबा महाराजांचं आयुष्य 75, काय असेल ते एवढ्या पिरियडमध्ये ते होत आहे. काय पण त्यांच्यातलं चैतन्य तेवढ्या पिरियडमध्येच होतं का? नाही, चैतन्य अखंड आहे. तेव्हा चैतन्याची प्रतीती उदित होण्याकरता एकदा चैतन्य काय आहे, ईश्वरी सत्ता काय आहे हे कळल्यानंतर मग जग तरी काय आहे? जग माया आहे, जग मिथ्या आहे, जग नाशिवंत आहे. एक विचार आपण असा ऐकतो की जग हे मिथ्या आहे, जग हे नाशिवंत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तसं नाही आहे. जग मिथ्या नाही, जग नाशिवंत नाही. प्रत्येक क्षणाला ते निरनिराळं रूप धारण करतं. बरं का? हां, नवीन रूप धारण करणं म्हणजे मिथ्या नव्हे. एक विचार असा आहे की जगत हे मिथ्या आहे, जगत हे नाशिवंत आहे, नाही का? म्हणून ब्रह्म सत्य आणि जगत हे मिथ्या असा सिद्धांत निर्माण झाला. तर जगत मिथ्या ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तसं नाही. इथून तिथून जर तोच नटलेला आहे तर मिथ्या कसं? काय विषय आपला चाललाय आणि त्या अनुषंगाने सद्गुरु स्तवन चाललंय. आणि त्याच्याकरता मी पुन्हा पुन्हा का सांगतो तर विषय नीट लक्षात राहावा की काही काही गोष्टीची साल काढता येते पण काही काही गोष्टीची साल काढता येत नाही. काही काही फळांचा प्रकार असा आहे की सोलल्याशिवाय खाता येत नाही. काही काही सोलायची गरज नाही, नाही का? आता सफरचंद सालीसकट माणसं खातात, सोलायची गरज नाही. त्याच्यापेक्षाही अपूर्व दृष्टांत मी नेहमी देत असतो. साखरेची साल फेडणे. साखलाशी साल काढता येते का? नाही का? नाही काढता येत. सोन्याचा रवा काढला, किसून किसून घाण काढायला निघाला. म्हणून सोनाराच्या दुकानामध्ये कचरा टाकत नाहीत. कचरा गोळा करायला सुद्धा विश्वासू नोकर असतो आणि जेव्हा तो गोळा करतात त्याच्यातून भरपूर सोनं निघतं. म्हणून लक्षात ठेवा, कण जे उडतात बारीक कण. मग आता बारीक कण म्हणजे सोनं नव्हे का? सोनायला खरवडायला जावं तर तिथे सोनच आहे. तसं चैतन्याला बाद काही करायचं नाही. जग हे वस्तुप्रभा आहे हा ज्ञानेश्वर महाराजांनी एक सिद्धांत मांडला. अजून सोप्या भाषेत जगत रूपाने प्रभू नटलाय. बरं का? हां, तुम्हाला नटाचा पार्ट दिसतो पण त्याच्यातला नट कोण आहे? मी मागे एकदा दृष्टांत दिला होता की बाळ गंधर्वांच्या काळामध्ये
काही वेळेला ते पुरुषाचा रोल करायचे, काही वेळेला बाईचा करायचे. उतार वयामध्ये अर्जुनाचा सुद्धा पार्ट त्यांनी केला. काय मग सुभद्राही झाले, रुक्मिणीही झाले, भामिनीही झाले, सिंधूही. पण नाटक बघणाऱ्यांना हे माहिती असायचं, ते म्हणायचे आज बालगंधर्वाणी सिंधू काय बालगंधर्वाणी. कळलं? म्हणजे सिंधूचा जरी पार्ट असला तरी त्याच्यातला बालगंधर्वाचा लोप झाला नाही. रुक्मिणीचा जरी पार्ट असला तरी बालगंधर्व लोपले नाहीत. तसं जगतरूपाने कोणी कोणच्याही आकारात दिसू दे आणि त्या आकाराला तुम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, तरुण, वृद्ध, म्हातारे, गरीब, श्रीमंत, पापी, पुण्यवान हे काहीही नाव ठेवा तरी पण इथून तिथून आकार त्या ईश्वरी सत्तेचाच आहे. हा ज्ञानेश्वर महाराजांचा चित्तत्वाचा विलास आहे. कमी जास्ती म्हटलं की पाप पुण्य आलं. गंमत सांगू का? बहुतांशी लोकांचा परमार्थ पाप धुण्याकरता असतो. तीर्थयात्रा का करायची? आणि एक गंमत आहे बरं का, अलीकडे आता टूर्स निघाल्या, मोठ्या मोठ्या कंपन्या निघाल्या, त्यामुळे सगळ्या थरातली माणसं फिरायला जातात. पूर्वीच्या काळी कसं तरुणपणात जर निघाला, अरे हे काय वय आहे का यात्रा करायचं. म्हणजे यात्रा केव्हा करायची? म्हातारपणी. म्हणजे आयुष्यभर भरपूर पाप करून शेवटी एकदा हरिद्वारला जाऊन तिथे धुतलं म्हणजे मरायला मोकळे. वरचं दार तुम्हाला वैकुंठाचं उघडलं. आमचे तुकाराम महाराज जरा जास्ती परखड आहेत. ते म्हणाले मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. तुकाराम महाराज फार परखड बोलतात. ते म्हणाले मनसंकल्पाचं पाप तीर्थाच्या बापाला जाणार नाही. तर तुम्ही बुडी मारून काय असं पाप जातं काय? त्याच्याकरता नामस्मरण घे, त्याच्याकरता संत संगत कर. काय कर? नामस्मरण घे, नाही का? प्रभूचं नाम घेतलं की नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. एवढं नामामध्ये ताकद आहे, संत संगतीमध्ये ताकद आहे. म्हणून एक विशिष्ट दृष्टिकोनातून जगताकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. म्हणून जगत नसून जगती वस्तुप्रभाच आहे. वस्तुप्रभा आहे म्हटल्यानंतर काही वाईट नाही, काही चांगलं नाही, सगळं आहे तो खेळच आहे, सगळा आहे तो विलासच आहे, बरं का? त्याच्यामध्ये बाद काही नाही. एक दृष्टांत दिला होता. बाई अगदी पैठणी नेसली, कडेवर घेतलं मूल आणि निघायच्या टायमाला तिच्या अंगावर त्यांनी नको ते केलं, बरं का? चिडल्यासारखी झाली, पण त्याच्यात सुद्धा कौतुक होतं. सगळ्या लग्नभर सांगत सुटली. उशीर का झाला? अहो काय सांगू, 10,000ची पैठणी नेसले आणि या लब्बाडानी काय केलं. कळलं का तुम्हाला? त्या दुसऱ्याचं सांगितलं असतं का पोराचं असं? त्या मुलाच्या परसाकडला करून साडी भरवणं हा सुद्धा विलास झाला. मग नवरा म्हणाला मला सांगितलंस ऑफिसमधून यायला उशिरा काल. आपले युवराज बघा कसा हसतोय लब्बाड. कळलं का? विलास. म्हणजे त्या मुलांनी कपडे घाण केले हा सुद्धा विलास आहे. कारण यादसाठी केला होता अट्ठास. लग्न झाल्यानंतर 10 वर्ष मूल झालं नाही आणि आता झालं त्याचा. तसं मुलाकडून बघितलं तर ते कपडे भरवणं हा सुद्धा विलास आहे. तसे ईश्वरी सत्तेकडून जर बघितलं तर जीवनामध्ये जे जे घडेल तो सुद्धा प्रभूचा विलासच आहे. एकदा बेसिक अमृतानुभवाचा तत्व लक्षात घ्या म्हणजे मग कळेल. नाही तर मग हे सोडा ते सोडा. मी तुम्हाला मध्येच सांगितलं आहे की हे सोडा विड्याचा काही परमार्थ इथे नाही आहे. प्रभूने तुम्हाला कसं धरलंय ते शिका. तुम्ही वस्तू धरता आणि प्रभूला सोडता. अर्थात वस्तू जरी धरली तरी प्रभूला धरल्यासारखंच आहे, पण ती वस्तू म्हणून धरता, प्रभू म्हणून धरत नाही, म्हणून घोटाळा आहे. माझं बोलणं कळलं का?
बापाकडे बघताना केवळ पैसे पुरवण्याचं साधन म्हणून बघणं चूक आहे. काय म्हटलं मी? बापाकडे बघताना आपल्याला गरज पडेल तेव्हा पैसे पुरवण्याचं साधन, आणि जो नाही म्हणणार नाही, आणि बाप सुटला तर आई आहेच. माझं बोलणं कळलं का? म्हणजे पैसे वसूल करण्याचं साधन आई वडील जर असतील तर दृष्टिकोन चुकीचा आहे. काय? आणि बाप म्हणून जर असेल तर ते कौतुक आहे. कौतुक आहे. हो, असताना सुद्धा मागणं हे कौतुक आहे. काय? त्याला आमच्या घरातली गोष्ट सांगतो. आपला काय खेळीमेळीचा परमार्थ आहे. सगळी माणसं आवडीने भरपूर रोज येत आहेत, मस्त चाललंय. एक दृष्टांत आमच्या घरातला सांगतो. आम्ही आमच्या घरामध्ये दादा महाराजांना 4 मुलगे, एक लवकर गेले, दोघांची मुलं लवकर गेली, आणि शेवटी चौथे आमचे वडील ज्ञानेश्वर महाराज शेवटचे, त्यांची आम्ही 2 मुलं. त्यामुळे खूप लाड, खूप कौतुक. मग त्यात माझ्यासारखा चांगला मुलगा चांगला का वाईट परमेश्वराला माहिती आहे. ते आहे, जसं आहे तसं आहे. आणि 25 वर्ष पुणेकरांनी ॲक्सेप्ट केलं म्हणजे नक्कीच काहीतरी बरं आहे. काय असो, विनोदाचा भाग सोडून द्या. आणि मग आता लहानपणापासून सगळं चांगलं, गादीवर आलो, प्रवचन करू लागलो, काय कशाचं काही कमतरता नाही. पण वाढदिवस आला की नाही की आमच्या घरात भांडण व्हायचं. आता माई आमची थोरली बहीण, ती मंत्रालयामध्ये जॉईंट सेक्रेटरी, जजच्या गादीवर बसलेली. पण वाढदिवसाला मग आमच्या वडिलांनी त्या काळामध्ये 100 द्यायचे. नको तुमचे 100. आम्हाला दिलं का म्हणायचं, काय 100? काय 100? नको मला, तुमचे 100 ठेवा तुमच्याजवळ, उपयोगी पडतील तुमच्या, राहू द्या. एवढा मोठा महाराज झालाच पण अजून तुला कळत नाही. काय कळलं? हा त्यांना आनंद मिळत होता. मग आलं की नाही, तुमचे महाराज हटून बसले होते, ही एवढी मोठी झाली जज आणि 100 रुपये घेत नाही म्हणली. माझं बोलणं कळलं का? आता आमच्याकडे काही कमी आहेत का? पण त्या नात्यातून, हट्टातून काय होत होतं, बाप मुलाचं नातं जागृत होत होतं. त्याच्यातलं हट्ट कशा करता, आमच्याकडे नाही म्हणून नाही, तरी त्यांना हट्ट केला की त्यांना कौतुक वाटायचं. काय वाटायचं? हां, म्हणजे काय, एरवी महाराज झाला होता, मोठा झाला, गादीवर आहे. काय हो, कसं आहे, दादा महाराज, आप्पा महाराज ते जरी होते तरी परंपरा माझ्याकडे आली. चुलते होते गादीवर, मग परंपरा माझ्याकडे आली. ते तितक्या आदरानेच वागायचे. पण जेव्हा मुलाचं आणि बापाचं नातं यायचं तेव्हा त्यांना ते कौतुक वाटायचं. आणि मग सगळ्यांना सांगायचे, तुमचे महाराज, अहो मी दिलेले 100 रुपये घेत नव्हते, जरा सांगा त्यांना. मग आम्ही म्हणायचं, अहो भाऊ तसं नाही आहे, तुम्ही आम्हाला नुसता आशीर्वाद दिला तरी खूप आहे. नाही रे, पण माझ्याकडून तुम्ही काहीतरी घ्यावास. बरं द्या. हा काय झाला, नीट लक्षात ठेवा, हा त्याच्यातला विलास आहे, चित्तत्वाचा विलास आहे, बाप मुलाच्या नात्यातला विलास आहे. आणि असं केल्याशिवाय विलास होत नाही, हे कळतं का तुम्हाला? म्हणून वडील देत असतील तर कधी नाही म्हणू नका, घेत चला, माझ्याकडे आहे म्हणू नका, मिजास मारू. काय? कारण ते गेल्यानंतर पुन्हा हट्ट करायला जागा मिळणार नाही कोणी. एकदा तुमच्या डोक्यावरचं छत्र गेल्यानंतर पुन्हा रुसायला, हट्ट करायला, भांडायला दुसरी जागा मिळणार नाही, आणि तुमचं जगात कोणी सहन करणार नाही. तसं ईश्वरी सत्ता तुमचं पाप पुण्य जेवढी सहन करते तेवढं कोणी सहन करणार नाही. म्हणून पहिला धडा म्हणजे ईश्वराला मानायला शिका. मन मंदिरा गजर भक्तीचा.